नमस्कार. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय आणि यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिलाय. कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा आम्ही पुन्हा उपोषणाला बसू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. आता राज्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडणार का, हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे प्रमुख चेहरे म्हणून मनोज जरांगे पाटील पुढे आलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही मोठ्या प्रमाणात उपोषण आणि आंदोलन झाले होते. त्यानंतर सरकारकडून आश्वासनं देण्यात आली होती की ज्या कुटुंबांकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जाईल. मात्र आता जरांगे पाटील यांचा आरोप आहे की प्रत्यक्षात ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूप संथ गतीनं सुरू आहे. अनेक लोकांनी अर्ज दाखल केले, पुरावे सादर केले, पण त्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. काही ठिकाणी पडताळणी सुरू आहे असे प्रशासन सांगत असले तरी जमिनीवर परिस्थिती वेगळी असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर ते पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारतील, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मात्र उपोषणाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही, पण वातावरण नक्कीच तणावपूर्ण बनत आहे. सरकारकडून यापूर्वी सांगण्यात आले होते की कायदेशीर चौकटीत राहून आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतले जातील. प्रक्रिया सुरू आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या नव्या इशाऱ्यावर ताजी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. जर उपोषण पुन्हा सुरू झाले तर राज्यातील परिस्थिती पुन्हा चिघळू शकते. मोठ्या प्रमाणावर आंदोलन, मोर्चे किंवा निदर्शने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम सामान्य नागरिकांवर, विद्यार्थ्यांवर, नोकरी प्रक्रियेवर आणि प्रशासनावर होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरू शकते. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले. निर्णय लवकर होतो का की पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो, हे येणारा काळ ठरवणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.